उन्हाळ्याचे दिवस आणि हिरवी मिरची म्हणलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं, कारण हिरव्या मिरचीचे जेवढे पण प्रकार तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवता तेवढे खायला चांगले लागतात. आज मी जो पदार्थ बनवते तो जुना आणि पारंपरिकच आहे, तर चला बघूया. सुरुवातीला मी इथं हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता मिरच्यांच्या अगोदर देठं काढून घेऊया. आता बाजारामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात, तिखटवाली, जास्त तिखटवाली आणि कमी तिखटवाली. तर मीडियम तिखटवाली मिरची असते ना, ती मिरची मी इथं वापरली. तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर ती पण वापरली तरी चालेल, किंवा दोन्ही मिक्स करून वापरलं तरी सुद्धा चालते. तर आता सुरुवातीला आपण इथं लांब आकारामध्ये मिरची चिरून घेऊया. आणि तुम्ही जर तिखटवाली मिरची वापरली असेल तर त्यातल्या बिया थोड्या काढून टाकायच्या, म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि मग खाताना जास्त तिखट लागत नाही. त्याचबरोबर आपण इथं लिंबू पण कापून घ्यायचं आहे. लिंबाच्या बारीक बारीक फोड्या करूया, म्हणजे खाता वेळेस आपल्याला ते व्यवस्थित खाता येईल आणि त्याचा फ्लेवर व्यवस्थित मिरचीमध्ये उतरेल. मी आज इथं लिंबू मिरचू बनवते, जे मी लहानपणापासून खात आले. माझी आजी आणि आई दोघी पण छान चवीचं हे लिंबू मिरचू बनवायच्या. आता हे मिरचू बनवताना लिंबाचं प्रमाण पण व्यवस्थित पडलं पाहिजे, नाहीतर जास्त आंबटपणा येतो. तर मी इथं 200 ग्रॅम मिरच्या घेतलेत, त्यासाठी 2 लिंब वापरलेत. एवढे लिंब आपल्याला पुरेसे आहेत. लिंब पण लहान मोठी आकारामध्ये असतात, त्यामुळं ते पण लक्षात घ्यायचं. अगदी मिडियम साईजमधली मी लिंब घेतलेत. आणि काय होतं, जास्त लिंब झालं तर मग मिरच्यामध्ये जास्त आंबटपणा वाढतो आणि मग धड तिखटही लागत नाही आणि आंबटही लागत नाही, आणि मग ते मिरच्याचं पूर्ण त्या पदार्थाची चवच बदलून जाते. म्हणून मिरचीसोबतच लिंबूसुद्धा प्रमाणामध्ये पडलं पाहिजे. आता लिंबू कापून झालेले तर आपण थोडंसं अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया गॅसवरती. कढई चांगली तापली का त्याच्यामध्ये 2 मुठी एवढे शेंगदाणे घातलेले आहेत, ते चांगले भाजून घेऊया. शेंगदाण्याचं मी काही इथं प्रमाण ठेवलेलं नाही, कारण मिरच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे कमी जास्त झाले तरी सुद्धा चालतात. शेंगदाणे भाजले की थंड करायला ठेवूया. आता तोपर्यंत गॅसवरती त्याच कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं. 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे घालायचे. नंतर थोडंसं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण चेचून घेतलेत त्यात टाकायच्या तेलामध्ये. 1 चमचा हळद घालायची, चांगलं मिक्स करायचे आणि कापलेली मिरची टाकून परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तेलामध्ये आपल्याला मिरची चांगली 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे. यावेळेस मीठ टाकू नका. मीठ टाकलं तर मीठ पाणी सोडतं आणि मग काय होतं, मिरची चांगली तेलामध्ये परतली जात नाही. एक 3 ते 4 मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये लिंबाच्या फोडी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करायचं आणि थोडंसं मिक्स करून असं सोडून द्यायचं. म्हणजे आता काय होतं, थोडंसं पाणी मिठाचं सुटतं आणि मग मिरच्या आणि लिंबाच्या फोडी दोन्ही शिजलं जातं व्यवस्थित. आता कमी गॅस करून असंच ठेवून द्यायचं. तोपर्यंत साईडला उकळामध्ये शेंगदाणे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, ते अगदी बारीक करून घेऊया. मिरचू जर करायचं असेल ना, तर तुम्ही शेंगदाणे उकळामध्येच काढा. मिक्सरमध्ये काढले तर त्याचं चव लागत नाही अजिबात. आणि जर असं उकळामध्ये आपण जाडसर काढून घेतलं ना की मस्त चव येते मिरच्याला. तर बघा, तुम्ही जाडसर मी काढून घेतले आणि जवळजवळ 4 ते 5 मिनटं झालेले. मिरची पण चांगली अगदी मऊसूत झाले आणि लिंबूसुद्धा त्याबरोबर सॉफ्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याचं कूट मी सगळंच टाकले, जेवढे शेंगदाणे भाजलेले होते तेवढे सगळे टाकले. शेंगदाणे टाकले का मिरचीचा तिखटपणा बॅलन्स होतो, त्यामुळे थोडं शेंगदाणे जास्त झाले तरी चालत आहेत. मिक्स करून एक 2 ते 3 मिनटं झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनटानंतर परत मिक्स करू. 3 मिनटापेक्षा जास्त झाकून ठेवू नका, नाहीतर जास्त पाणी सुटलं ना की मग ती भाजी होऊन जाते मिरच्याची. तर अशा प्रकारे मस्त आपलं उन्हाळ्यातलं लिंबू मिरचू बनवून तयार आहे. माझ्या लहानपणाची आठवण आहे, त्यामुळे तर मला प्रचंड आवडतं. तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आणि तुम्ही घरी बनवता का हे सुद्धा सांगायचं आहे.